काय काय केलं आहे आपण कालपर्यंत? कालचं काय केलं होतं आपण? कुबरनेटिस आपण न्यू स्टार्ट केलं आहे. ठीक आहे. कुबरनेटिस आता कशासाठी यूज केलं जाते ते आपण डिस्कस केलं आहे का? काय कशासाठी यूज केलं जाते कुबरनेटिस? कंटेनर्सला मॅनेज करण्यासाठी. जे काही कंटेनर्स क्रिएट होतात डॉकर थ्रू, ते कंटेनर्स डॉकर स्वतःहून मॅनेज करत नाही. डॉकर सिम्पली क्रिएट करण्यावर फोकस ठेवतो. बाकी त्यामध्ये मॅनेजमेंट करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे? कुबरनेटिसचा यूज करायचा आहे. बरोबर आहे? राईट. तर कुबरनेटिस काय आहे? ऑर्केस्ट्रेशन टूल आहे, म्हणजेच एक मॅनेजमेंट टूल आहे. कशासाठी यूज करतात तर ऑटो स्केलिंग, लोड बॅलेन्सिंग, इंटरनल नेटवर्किंग, सिक्युरिटी, आयसोलेशन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी वर्क करणार आहे कोण? कुबरनेटिस. ठीक आहे. याचे एवढे सारे बेनिफिट्स आहेत. तर असं नाही आहे की कुबरनेटिसच वर्क करत होता. कुबरनेटिस तर ओपन सोर्स गुगलने जेव्हा केला आहे तेव्हाच तो कुबरनेटिस पॉप्युलॅरिटीमध्ये आलेला आहे. बट कुबरनेटिसला सोडून असे कोणते टूल्स आहेत जे तुम्हाला थोडीफार आयडिया असायला पाहिजे. आहे का काही? कुबरनेटिसचं रिप्लेसमेंट कोणतं आहे काय माहिती आहे का? सॉरी, कुबरनेटिसच्या आधी कोणते काम करायचे ते माहिती आहे का? तर डॉकर कंपनीचाच ना अल्टरनेटिव्स कुबरनेटिसचाच नाही का? काय होतं तर डॉकर कंपनीचाच एक डॉकर स्वान होतं. कोण होतं? डॉकर स्वान. स्क्रीन ओपन नाही झाली तुमची वरची? विजिबल आहे? ओके. ऑनलाईन मध्ये अनिरुद्ध विजिबल आहे स्क्रीन? हो सर. ओके. सो काय आहे बघा, कुबरनेटिसच्या आधी आपण कशावर काम करायचं तर कुबरनेटिसच्या आधी जसं डॉकर कंटेनर क्रिएट करतो तर डॉकरचा स्वतःचाच एक डॉकर आहे जे कंटेनर्सवर ऑटो स्केलिंग, लोड बॅलेन्सिंग लावायला यूज केला जायचं. ठीक आहे. बट येस, डॉकर स्वान कधी काम करणार तर जेव्हा डॉकर आपण यूज करणार, डॉकर कंटेनरायझेशन टूल यूज करणार तेव्हाच आपण डॉकर स्वान यूज करू शकतो. पण डॉकर कंटेनरायझेशन टूल त्या डॉकर सारखेच मल्टिपल टूल्स आहेत, जसं पॉडमॅन आहे, कंटेनर डी आहे. हे टूल्स जर कोणी दुसरी कंपनी यूज करत असेल तर त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी कोणते टूल्स आहेत? हा इश्यू एक क्रिएट झाला. राईट. आणि डॉकर स्वानचे लिमिटेशन्स असायची. डॉकर स्वान खूप जास्त यूज व्हायचा आधी. ठीक आहे. रँचर लॅब्स आणि ओपनशिफ्ट यूज होतो कंटेनर्स मॅनेज करण्यासाठी. बट येस, आता ओपन सोर्स कोणतंच नाही आहे. हे सगळे त्यांचे कंपनीचे सोर्सेस आहेत. करेक्ट. अमेझॉनचं EKS कम्प्युट क्लाउड हे त्याचं स्वतःचं आहे. ओपनशिफ्ट म्हणजेच रेड हॅटचं ते आहे. रँचर एक सेपरेट आहे. ओपन सोर्स मध्ये असं काहीच नाही. कळलं काय म्हणतोय मी? तर येस, ह्या सगळ्या प्रोप्रायटरी बेस्ड टूल्सला सोडून मग आपण काय केलं? कुबरनेटिसवर मूव्ह ऑन केलं. तर कुबरनेटिस आता ओपन सोर्स आहे. तर एव्हरी कंपनी त्यामध्ये आपल्या पद्धतीने काही ना काही मॉडिफिकेशन करून त्या कुबरनेटिसला बेटर बनवण्याची कोशिश करत असतात. तर ओपन सोर्स राहण्याचा फायदा हा पण असतो की एखादी ऍप्लिकेशन ओपन सोर्स आहे तर त्यामध्ये कोणी ना कोणी काही ना काही मॉडिफिकेशन करतं. ते त्यामुळे काय होतं, ती ऍप्लिकेशन किंवा ते टूल दिवसेंदिवस ग्रो करत जातं. जसं आपण आहे, आपल्याला आला त्याला इकडे तिकडचा एखादा व्यक्ती भेटला की तो ज्ञान देऊन जातो, है ना? बापू अभ्यास कर, बापू अभ्यास कर. अभ्यास करशील तर काहीतरी होईल. बरोबर आहे की नाही? कुणीही इकडे तिकडे भेटलेला व्यक्ती चालता फिरता पण भेटो, तो काय म्हणतो? बाबू अभ्यास कर, अभ्यास करशील तर तरक्की होईल, नाहीतर होणार नाही. म्हणतो ना, ट्राय कर, होईल होईल, काही ना काही कर. सो त्याच पद्धतीने इथे पब्लिक त्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर साठी काही ना काही करतात, ज्यामुळे त्यामध्ये मॉडिफिकेशन्स आणि न्यू चेंजेस येत असतात. तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन की काय होतं डॉकर स्वान. आता तुमच्याकडे डिफरन्स असायला पाहिजे डॉकर स्वान आणि कुबरनेटिस.
वाय वी आर युजिंग डॉकर स्वर्म आणि वाय वी आर युजिंग कुबरनेटिस, याचा डिफरन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे. डॉकर स्वर्म कधी यूज करतो तर सिम्पली डॉकर जेव्हा यूज होईल तेव्हाच, कारण डॉकर स्वर्म पण डॉकर कंपनीच आहे, डॉकर पण डॉकर कंपनीचीच नाही, सेम कंपनी, राईट. सो मोस्टली ते कॉम्पॅटिबल होऊन जातं. पण कुबरनेटिस कसं आहे तर कुबरनेटिस प्रत्येक कंटेनरायझेशन टूल सोबत चांगल्या पद्धतीने कॉम्पॅटिबल आहे. डॉकर असो, पॉटमॅन असो किंवा दुसरा कुठला असो. ठीक आहे, आलं लक्षात? येस. देन त्यानंतर आपण कुबरनेटिसची इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, कुबरनेटिसचे काही बेनिफिट्स बघितले. देन त्यानंतर आपण काय केलं तर कुबरनेटिसच्या आर्किटेक्चरवर आलो की कुबरनेटिस कसं काम करतो. कुबरनेटिस कसं काम करतो तर मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर मध्ये काम करतो. एक मास्टर असेल आणि एक दुसरा स्लेव्ह असेल. तर मास्टर आणि स्लेव्ह असणे आवश्यक आहे क्लस्टर मध्ये, तेव्हाच ते वर्किंग चालेल, अदरवाईज चालणार का नाही. मास्टर स्वतःच काम देणार का नाही. ठीक आहे. तर एक क्लस्टर म्हणजे तुमचं काय असणार आहे, दोघांचा ग्रुप, एक नोड आणि एक मास्टर नोड असणे आवश्यक राहणार मिनिमम. ओके. तर येस मास्टर आहे, तर मास्टर म्हणजे तुमचा मॅनेजर, कंपनीचा मॅनेजर. त्याच्या अशा कोणत्या स्किल सेट आहेत जे त्याला मॅनेजर बनवतात, बरोबर आहे. तो मॅनेजरची पोझिशन घेऊन बसलाय, पण त्याच्याकडे काही तर स्किल सेट असेल. तर ते स्किल सेट कोणते, तर इथे बघा आपला जो कंट्रोल प्लेन आहे त्यामध्ये कंट्रोल प्लेन मध्ये काय आहे तर 4 कंपोनंट्स आहेत. ओके, 4 कंपोनंट्स आहेत आणि चारही कंपोनंट्स मध्ये काय असणार आहे, कोणता कंपोनंट कशा पद्धतीने काम करणार आहे ते बघायचं आपण. तुम्ही रीड करून आला, मी काल म्हटलं होतं तुम्हाला. आता असं नका म्हणू मी नाही केलं, आम्हाला माहिती नाही की विसरलो आम्ही. मी रोज 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 तुम्हाला एक क्वेश्चन करून मी असं झालं की सूरज सर त्यांची काय सांगितलं, तुम्हाला फक्त यायचं असते, ऐकायचं असतं, जायचं असतं, असं काही का करायचं काहीच नाही. रोज 4 दिवसापासून तुम्हाला रोज विचारतो की काल काल काय झालेलं ते रोज विचारतो, पण तुम्ही आन्सरच देत नाही. वाय? स्पेसिफिक रिझन गौरव? काय स्पेसिफिक रिझन? किती दिवस झाले मी क्वेश्चन विचारतोय, आज मी कालचं विचारतोय, तुम्ही आन्सर देत नाही. वाय? वाय कन्फ्युज? असं का होतंय सांग ना. अरे पण मी काही एवढं मोठं देतो का ज्याच्यामध्ये 2-3 तास 4 तास लागणार आहे. 15-20 मिनिटाचं काम असते तुमचं, रीड करणे आणि सोडणे, अंडरस्टूड करणे तो कन्सेप्ट, बस 15-20 मिनिटं अर्धा तासात काम होऊन जातं. अंडरस्टँडिंग येऊन जाते की हा कन्सेप्ट कसा आहे. तेवढं करत नाहीये तुम्ही, म्हणजे तुम्हाला काहीही इंटरेस्ट नाही आहे. जॉब मिळाली तरी ठीक, नाही मिळाली तरी ठीक, घरच्यांचं आहे वापरून घेऊ, असं काही आहे का. काही रिस्पॉन्सच दिसत नाहीये तुमचं. फक्त येऊन क्लास केल्याने होणार नाहीये, तुम्हाला एफर्ट्स लावणे आवश्यक आहे. मी आता काल पण तुम्हाला सांगितलं की हे रीड करून या, केलं कोणी? केलं का? हात वरती कर. केलं असेल इमानदारीनं सांगा. आणि मी तुम्हाला नाही असं करू नका येऊ असं काही म्हटलंय, करून या सांगितलंय, वाचून या सांगितलं ना, नाही सांगितलं होतं. क्वेश्चन मध्ये चुकीचं आहे का? बोललो की नाही बोललो सांगा. वाचलं का नेलं का? साक्षी, मला हेच तर कळत नाही का नाही वाचलं तुम्ही अजून. मी 4 दिवस झाले सेम क्वेश्चन विचारतोय, सेम मी मूर्खपणा करतो. आता उद्यापासून मी तुम्हाला विचारणार नाही. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. ठीक आहे. तर स्क्रीन दिसते आता. ओके. आता माझ्याकडून क्वेश्चनची अपेक्षा करू नका.
म्हणजे आता तर अजूनच चांगला आहे तुमचं, अजूनही छान छान. यात तर वाचायची गरजच नाही, सुरज क्वेश्चन करणार नाही. ग्रेट, वा. कोण आलं? ओके, कुबरनेटिस बघू आपण. जाऊ द्या, तुम्ही मी विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर नाही दिले तर काही हरकत नाही, तुम्हाला अभ्यास नाही करायचा आहे तो तुमचा प्रश्न. अर्धा तास तुम्ही देऊ शकत नाहीये तर मोठी गोष्ट आहे ना. माझ्यापेक्षा जास्त बिझी आहात तुम्ही, असं मला कन्सिडर करावं लागेल. ओके, टाइम वेस्ट होतो आपला मग असं डिस्कस केल्यामुळे. जाऊ दे. कंट्रोल प्लेन कडे, कंट्रोल प्लेन कोण आहे आपला? मास्टर आहे. मी सांगतो ते समजते की नाही समजत मला? आता मलाच डाऊट येत आहे की बस तुम्ही बळजबरीने बसताय देऊन. आहे असं काही? ठीक आहे. इथे फोकस करू, जाऊ द्या. पूर्ण इच्छा जी मनात होती ना काही शिकवायची ते पूर्ण गेली आता. ठीक आहे. कंट्रोल प्लेन कडे लक्ष देऊ. कंट्रोल प्लेन मध्ये काय असणार आहे? 4 कंपोनंट्स. 4 कोणते कंपोनंट्स? तर एपीआय सर्व्हर, ओके, एपीआय सर्व्हर, शेड्यूलर, कंट्रोलर मॅनेजर अँड ईटीसीबी. आता या चारहींचं वेगवेगळं काम आहे. चारही कंपोनंटचं वेगवेगळं काम आहे. तर येस, प्रत्येक कंपोनंट कसा काम करतो तर एपीआय सर्व्हर. एपीआय म्हणजे काय हे माहिती आहे का तुम्हाला? एमसीए बीसीए केलं का तुम्ही? ऍप्लिकेशन कंट्रोल प्रोटोकॉल. एपीआय इंटरफेस. ठीक आहे, पक्का? विसरला जाऊ. तर एपीआय, एपीआय काय असते तर ऍक्च्युली हा एक मीडिएटर असतो तुमचा युजर आणि तुमचा सर्व्हर्स. ठीक आहे, किंवा एखादी ऍप्लिकेशन किंवा एखादी मायक्रो सर्व्हिस. ठीक आहे, त्यांच्या मधातला जो कम्युनिकेशन क्रिएट करून देणारा पार्ट म्हणजे तुमचा एपीआय. तुम्ही जुडिओ करता किंवा सॉरी झोमॅटो करता, झोमॅटो आहे तुमचा. तर झोमॅटो काय हॉटेलचं ऍप्लिकेशन आहे का? हा, झोमॅटो काय हॉटेलचं ऍप्लिकेशन आहे का? नाही. देन तर तुम्ही जेव्हा ऑर्डर करता तेव्हा होते काय, तुमचं जे काही तुम्हाला मल्टिपल हॉटेल्स दिसतात. ठीक आहे, तर फर्स्ट ते जे आहे झोमॅटो वगैरे किंवा स्विगी वगैरे ते त्याला कन्सिडर करा ऍज अ एपीआय ऍप्लिकेशन. हॉटेल त्याची नाही आहे, पण तो हॉटेल्स वाल्यांकडे काय अवेलेबल आहे त्याची इन्फॉर्मेशन ठेवतो. हॉटेल्स मध्ये जे काही रेसिपीज वगैरे असणार आहे त्यांचा तो डेटाबेस आहे हॉटेलचा. त्या डेटाबेस मधला इन्फॉर्मेशन कुणाकडे आहे का? तुमच्या झोमॅटोकडे. बरोबर आहे, इन्फॉर्मेशन आहे. डायरेक्ट एक्सेस आहे का? नाहीये, फक्त इन्फॉर्मेशन आहे. आणि ती इन्फॉर्मेशन कोणाला दाखवतो? तो आपल्याला दाखवतो, झोमॅटो. राईट? इथे स्लीप टायमर लागलेला असू शकतो. त्यामुळे ही स्क्रीन बंद होतीये परत परत. लेट्स सी, बंद होईल तो होईल अजून काय. हा, तर येस, एपीआय सर्व्हर काय असणार आहे समजलं? सिम्पली काय असणार आहे तुमचा एक असेल आपण, ओके, इथे आपण क्रिएट करून तुम्हाला सांगतो. हा लेस कन्सिडर करा आपण युजर. ओके, दिस वन नथिंग बट अ वीआर. युजर आणि देन त्यानंतर आपला यामध्ये मधात असेल तुमचा एपीआय
API ॲप्लिकेशन असू शकते किंवा कुठला प्लॅटफॉर्म असू शकतो. ठीक आहे. आणि इकडे असते तुमचं काय, तर तुमचा असतो हॉटेल. ओके. API ॲप्लिकेशन, लेट्स कन्सिडर करा तुमची ॲप्लिकेशन कोणती आहे, झोमॅटो. राईट. आता तुम्ही काय करता, जेव्हा पण तुम्हाला या हॉटेलमधून काही घ्यायचं असेल तर तुम्ही काय करणार, झोमॅटोची ॲप्लिकेशन ओपन करता आणि त्यामध्ये सर्च करता. पण हा झोमॅटो का या हॉटेलचं ॲप्लिकेशन आहे का, नाही. पण तरी सुद्धा हॉटेलमध्ये काय आहे ते सगळी इन्फॉर्मेशन कुठे असते, या API ॲप्लिकेशन झोमॅटो मध्ये असते. बरोबर आहे. तर येस, हा डायरेक्ट एक्सेस घेत नाही, बट याचा जो डेटाबेस असतो हॉटेलचा डेटाबेस, त्याची सिंपल इंडेक्स जे पेज असणार आहे, इंडेक्स पेज याच्याकडे असते. इंडेक्स पेज अपडेटेड ठेवायचं काम कोणाचं आहे, हॉटेलचं. आणि इंडेक्स पेज कोण एक्सेस करत राहणार आहे, हा करत राहणार आहे. म्हणजे याच्याकडे इन्फॉर्मेशन असेल आणि तीच इन्फॉर्मेशन तो कोणाला देतो, आपल्याला देतो. ज्याच्या थ्रू आपण कम्युनिकेशन करतोय तोच म्हणजे कोण, API सर्व्हर. ओके. हे सिक्युरिटी लेवलवर भरपूर जास्त कामाचं आहे. जर याने हॉटेलवाल्याने डायरेक्ट आपल्या डेटाबेसचा ऍक्सेस दिला तर आपण कशाही पद्धतीने त्याला ऍक्सेस करू शकतो. राईट. आपल्याकडे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन येईल, हॉटेलमध्ये काय आहे, कसं आहे, सगळं माहिती होईल आपल्याला. दिस इज नॉट गुड फॉर एनीवन, की एखाद्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दुसऱ्याला जावी, हे कधीही छान गोष्ट नाहीये. तो त्यासाठी या टाईपचे ऍप्लिकेशन्स APIs बनवले जातात. ठीक आहे. सो APIचं प्रोसेस समजलं कसं काम होणार आहे. ठीक आहे. देन येस, तुम्ही इथे बुक करता, पेमेंट ट्रान्झॅक्शन करता. पेमेंट ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर इथून हॉटेलमधून ती रेसिपी बुक होती आणि तुमच्यापर्यंत पोहोचते. पण हे सगळं तुम्ही मॉनिटर कुठे करता, या एका ऍप्लिकेशन मध्ये. की हॉटेल जो ऑर्डर दिलाय तो ऑर्डर प्रिपेअर झाला, बनला का, त्याची पार्सल निघाली का, हे सगळं मॉनिटर कुठे करता तुम्ही, या ठिकाणी. सो दिस इज नथिंग बट युअर कम्युनिकेशन चॅनल, API सर्व्हर. सो हे काम कोण करतं, तुमचं कुबरनेटिस मध्ये API सर्व्हर. कम्युनिकेशन सिस्टम ओव्हरऑल कम्प्लीट क्लस्टर. पूर्ण क्लस्टर मध्ये कम्युनिकेशन कोणा थ्रू होणार आहे, API सर्व्हर. कळलं. 10 आहे शेड्यूलर. तर हा शेड्यूलर काय करतो, शेड्यूलर हे कंटेनर्स जे आहेत, हे जे पॉड्स आहेत तिथे दिसत आहे, पॉड काय इश्यू झाला स्क्रीनचा तर काय माहिती. ओके. ठीक आहे. सो API सर्व्हर शेड्यूलर. आता हा शेड्यूलर काय करतो, शेड्यूलर काय करणार आहे, तर तुमचा जे माइक ऑफ कर, हेडफोन आहे का त्याला कनेक्ट, आवाज येईल ना त्याच्यातून माझा, येतोय का, कनेक्टेड आहे का हेडफोन तुझी. हा ठीक आहे. चल, शेड्यूलर काय करतोय, तर शेड्यूलर सिंपल काय करणार आहे, तुमचे जे पॉड्स आहेत हे दिसत आहेत पॉड्स, हे पॉड्स क्रिएट करायचं, कुठे काय आहे क्रिएट करायचं काम कोण करणार आहे, तर शेड्यूल करायचं काम करणार आहे. जसं जर तुम्हाला पॉडची गरज आहे तर पॉड क्रिएट व्हायला पाहिजे, शेड्यूल व्हायला पाहिजे, या पर्टिक्युलर टाइमाला पर्टिक्युलर पॉड क्रिएट व्हायला पाहिजे. तर येस, ते शेड्यूलिंग करायचं काम कोणाचं आहे, शेड्यूलरचं. बट शेड्यूलरला सांगतो कोण, API सर्व्हर सांगतो. ठीक आहे. बट API सर्व्हरला इन्फॉर्मेशन कोण देतं, तर कंट्रोलर मॅनेजर देतो. वर्कफ्लो समजत आहे का. ठीक आहे. शेड्यूलरला कोण सांगणार शेड्यूल करायला, कंटेनर किंवा पॉड,
एपीआय सर्व्हर सांगणार. एपीआय सर्व्हर थ्रू कम्युनिकेशन होणार आहे ना सर्व. पण एपीआय सर्व्हरकडे ती इन्फॉर्मेशन येणार कुठून? कंट्रोलर मॅनेजर कडून. कंट्रोलर मॅनेजर काय करतो, तर आपल्याकडे आहे किती आणि पाहिजे किती. आपल्याकडे आहे 3 पण पाहिजे 4, एक एक्स्ट्रा पाहिजे ना. याची इन्फॉर्मेशन तो कोणाला देईल? एपीआय सर्व्हरला. आणि एपीआय सर्व्हर मग शेड्यूलरला सांगणार की बाबा यस कंट्रोलर मैनेजर चाहता है कि आप एक कंटेनर क्रिएट करें. ठीक है, तर शेड्यूलर देन शेड्यूल करतो. इन्फॉर्मेशन समजली? ठीक आहे. कंट्रोलर मॅनेजर ऍक्च्युअल स्टेट अँड डिझायर स्टेटला मॅनेज करतो, वॉच करतो. आणि त्यानुसार तो मग रिक्वायरमेंट असेल तर शेड्यूलर कडे जाणार, शेड्यूलर कडून शेड्यूल करून घेणार. पण ते कन्व्हर्सेशन कसं होणार? एपीआय. ईटीसीडी. आता ईटीसीडी काय करतो, तर ईटीसीडी आहे तुमचा आपला पूर्ण की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा स्टोअर करणारा डेटाबेस. या पूर्ण क्लस्टर मध्ये जे पण ऍक्टिव्हिटी होत आहे त्याची पूर्ण की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये इन्फॉर्मेशन कुठे राहणार? ईटीसीडी मध्ये. तर हे 4 कंपोनंट्स आहे तुमच्या कंट्रोल प्लेन मध्ये जे तुम्हाला ऍज अ मास्टर वर्क करायला हेल्प करतात. ठीक आहे, अंडरस्टूड. देन त्यानंतर बघा वर्कर नोड दिसतंय. वर्कर नोड, वर्कर नोड मध्ये पण काही कंपोनंट्स आहे जे त्याला वर्कर ऍज अ वर्कर काम करण्याला हेल्प करतात. तर सर्वात आधी यामध्ये तुम्हाला दिसत असेल खालून बघा क्यूबलेट. क्यूबलेट दिसतोय. ओके, तर क्यूबलेट काय करतो, एपीआय सर्व्हरने जर शेड्यूल केलं आहे, एखाद्या शेड्यूलरला सांगितलंय पॉड क्रिएट करायचं काम, तर ते एपीआय सर्व्हर इन्फॉर्मेशन कुणाला देईल? क्यूबलेटला देईल. क्यूबलेटचं काम काय? इन्फॉर्मेशन एक्सेप्ट करणे. एक्सेप्ट जोपर्यंत वर्कर नोट करणार नाही तोपर्यंत त्याला समजणार का काम कोणतं आहे? नाही. एक्सेप्ट कोण करणार? क्यूबलेट. आणि क्यूबलेट काय करतो, तर हे जे पॉड्स आहे, पॉड 1 2 3 दिसतंय इथे, यांच्यावर मॉनिटर करत असतो. पॉड काय करणार आहे, सॉरी क्यूबलेट काय करणार आहे? पॉड्सला मॉनिटर करत असणार आहे. पॉड्स नसणार तर तो क्रिएट करणार. ठीक आहे, ती इन्फॉर्मेशन क्रिएट करावं लागतंय. ही इन्फॉर्मेशन कुठून आली? एपीआय सर्व्हरने सांगितलं क्यूबलेटला. क्यूबलेट चेक करतो पॉड आहे का, नाहीये, ठीक आहे, क्रिएट केली. कळलं काय होणार आहे? समजलं? ठीक आहे. सो इन्फॉर्मेशन मास्टर कंट्रोल प्लेन कडून पास झाली क्यूबलेटला. क्यूबलेटला माहित पडलं की आपल्याकडे कंटेनर क्रिएट करायचं, पॉड क्रिएट करायचं आहे. तर पॉड वर तो चेक करतो की येस खरंच आहे का. नसेल येस गरज आहे तर मग तो काय करणार आहे? पॉड क्रिएट करणार. कळलं एवढं? ठीक आहे. क्यूबलेटचं काम समजलं. देन येस डॉकर. आता हा डॉकर काय करतो, आता हा जो पॉड आहे, पॉड 1 2 3 हे क्रिएट करायचं काम क्यूबलेटचं आहे. पण त्याच्या आतमध्ये कंटेनर दिसतंय तुम्हाला, ते कंटेनर्स क्रिएट करायचं काम कुणाचं आहे? डॉकर. इथे ऍक्च्युअली डॉकर नाही आहे, कंटेनर इंजिन असणार, कंटेनर रन टाइम असणार. काय असणार? कंटेनर रन टाइम. डॉकर तर फक्त आपण युज करायचं. कळलं का? येस, इथे दिलेलं आहे या इमेज मध्ये बरोबर. कंटेनर रन टाइम त्या लॅपटॉप मध्ये बघा. ठीक आहे, कंटेनर रन टाइम दिसतीये. तर हा जो कंटेनर रन टाइम आहे, डॉकर असू शकतो, पॉडमॅन असू शकतो, और एनीवन एनीथिंग एल्स, कुठलीही ऍप्लिकेशन असू. ठीक आहे. सो इथे काय होणार आहे? नेक्स्ट कंटेनरचं काम असणार आहे. काय करणार? या पॉड मध्ये एक कंटेनर क्रिएट करायचं. कळलं? सिंपल. हा जो एक पॉड आहे, या पॉड मध्ये कंटेनर 1 2 3 हे जे कंटेनर्स क्रिएट झालेले आहेत कोणी केले? डॉकरने. आता कंटेनर्स एका याच्यात 3 दिसत आहे, एका याच्यात 1 दिसत आहे, असं का? तर एका पॉड मध्ये आपण कंटेनर्स क्रिएट करू शकतो एक पेक्षा जास्त. एक पेक्षा जास्त कंटेनर्स आहेत तर त्यांना म्हटलं जाते डिकपल्ड कंटेनर्स. डिकपल्ड. ठीक आहे. आता त्याचा इश्यू पण येतो
जर एक डिलीट झाला तर त्याच्या मागे मागे दुसरा पण डिलीट होतो कंटेनर. ओके. आणि येस, एकाला काही प्रॉब्लेम झाला तर दुसऱ्याला पण प्रॉब्लेम होऊ शकतो, अशाने ऍप्लिकेशन डाऊन मध्ये पण जाऊ शकते. सो बेस्ट प्रॅक्टिस असते एका पॉड मध्ये एकच कंटेनर क्रिएट करणे. आपण करू शकतो मल्टिपल्स जर रिक्वायरमेंट आहेत तर, ठीक आहे. बट बेस्ट प्रॅक्टिस काय, एका पॉड मध्ये एक कंटेनर. आणि हा पॉड आहे काय ऍक्च्युली, तर हा पॉड आहे एक सिंपलचा कवरिंग तुमच्या पॉड वरती, ठीक आहे. रॅपर असेल तुमच्या पॉड वरती, किंवा एक असा स्ट्रक्चर ज्याच्यात तुम्ही कंटेनर क्रिएट करताय. कळलं. तर पॉड एक एकदम छोटी एंटिटी आहे कुबरनेटिस मधली, ज्याच्या आतमध्ये कंटेनर असणार आहे. तर व्हॉट इज दी स्मॉलेस्ट युनिट ऑफ स्मॉलेस्ट एंटिटी ऑफ कुबरनेटिस, तर तुम्ही काय म्हणणार, पॉड. ओके. सर्वात छोटी एंटिटी म्हणजेच त्याच्या आतमध्ये कंटेनर असणार आहे. आणि पॉड काय आहे, तर सिंपल कव्हरिंग आहे कशावरचं, कंटेनरवरचं, ठीक आहे. कंटेनरचं प्रोटेक्शन म्हटलं जाईल. आतापर्यंत आपण कंटेनरला प्रोटेक्शन दिलं का, नाही. कंटेनरला डायरेक्ट आयपी ऍड्रेस यायचा, कंटेनरचं डायरेक्ट आपण ऍक्सेस घेऊ शकत होतो. पण आता ते तसं करू शकणार नाही. आपण आपल्याला आता पॉड वर काम करावं लागेल. कंटेनरला जे कव्हरिंग आहे पॉड, त्यामध्ये काम करावं लागेल. आणि सर्वात छोटं असतं, समजलं. त्यासाठीच तुमचं डॉकर क्लिअर असणं आवश्यक आहे. कंटेनर पर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन तुमची व्यवस्थित असली पाहिजे. कळलं. कारण आता कंटेनरचा मधात आहे, आतमध्ये आहे, त्याच्यावरती पॉड आहे, तर आपल्याला पॉड लेवलवर काम करायचं आहे. समजलं, ठीक आहे. तर हे जे कॉम्पोनंट्स आहेत हे समजले, ठीक आहे. आता एक राहिला क्यूब प्रॉक्सी. हा क्यूब प्रॉक्सी काय करतो, तर क्यूब प्रॉक्सी कंटेनर पॉड टू पॉड कम्युनिकेशन होत आहे. दिसते पॉड टू पॉड नाही, तर पॉड टू पॉड कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला यूज काय करायचं असणार आहे, क्यूब प्रॉक्सी. तर प्रत्येक पॉडला आयपी ऍड्रेस असाइन होईल. करताय का, प्रत्येक पॉडला काय होईल, आयपी ऍड्रेस असाइन होईल. ते इंटरनल कम्युनिकेशनचं, इंटरनल कनेक्टिव्हिटीचं काम कोण करणार आहे, तर क्यूब प्रॉक्सी. इंटरनल कनेक्टिव्हिटीचं काम कोण करणार आहे, प्रॉक्सी. येस, यांना आयपी ऍड्रेसेस प्रोव्हाइड करणे, यांच्यामधलं कम्युनिकेशन ते कशा थ्रू होईल, क्यूब प्रॉक्सी मधलं. समजलं. तर हे जे आहेत हे तुमचे कॉम्पोनंट्स आहेत तुमच्या कंट्रोल प्लेन मधले आणि वर्कर नोड मधले. हे या क्युबरनेटिसचं आर्किटेक्चर. काय आहे, क्युबरनेटिसचं आर्किटेक्चर. या वेळेने तुमचं वर्किंग होणार. जेव्हा जेव्हा तुम्हाला काही क्रिएट करायचं आहे तर सर्वात आधी ती पूर्ण इन्फॉर्मेशन कंट्रोल प्लेन मधनं पास आउट होईल कुठे, स्लेव्ह नोड कडे, आणि स्लेव्ह नोड वर ते पूर्ण वर्किंग होईल. आलं लक्षात, ठीक आहे. कनेक्टिव्हिटी युजिंग क्यूब प्रॉक्सी, पॉड क्रिएशन युजिंग क्यूबलेट, आणि त्या पॉड मध्ये कंटेनर क्रिएशन युजिंग डॉकर और कंटेनर रन टाइम. कळलं. इथे तुम्हाला दिसत असेल कंट्रोलर पॅनल काय करतो, फक्त ऑर्डर द्यायचं काम करणार आहे, ठीक आहे. एपीआय सर्व्हर थ्रू आणि शेड्यूलर, कंट्रोलर मॅनेजर, सगळे तुम्हाला काय करणार आहेत, सिम्पली ऑर्डर द्यायचं काम करणार आहेत. आणि ऑर्डर दिल्यानंतर स्लेव्ह नोड त्यावर वर्क करणार. एवढं अंडरस्टूड आहे, ठीक आहे, सिंपल. सो हे झालं तुमचं आर्किटेक्चर. त्याच गोष्टी मी इथे लिहिलेल्या आहेत. क्लस्टर, एपीआय, देन वर्कर नोड मध्ये वर्कर नोड पॉड्स, पॉडच्या आतमध्ये कंटेनर, कंटेनरायझेशन टूल और रन टाइम, यू कॅन से क्यूबलेट. क्यूबलेट काय करणार आहे, इन्फॉर्मेशन एक्सेप्ट करायचं काम करतो. क्यूब प्रॉक्सी तुमचं इंटरनल कनेक्टिव्हिटीचं काम करतो. तर हेच मी छोटी छोटी डिस्क्रिप्शन इथे लिहिलेली आहे. स्मॉलेस्ट एंटिटी ऑफ
So or a part of Kubernetes wrapping on container, wrapping म्हणा or covering म्हणा or whatever, it's simple a covering on container pod, but खूप छोटा असतो आणि त्याच्या आतमध्ये छोटासा कंटेनर असतो. So containerization tool, nothing but a Docker engine we are going to use. Kubelet is monitor pods. एकदम वन वर्ड्स मध्ये मी ते डिस्क्रिप्शन्स लिहिलेले आहेत जे तुम्हाला इझिली अंडरस्टूड होईल. ओके. आय होप तुम्हाला आर्किटेक्चर समजलेलं आहे. काही प्रॉब्लेम, काही इश्यू सांगा. काही प्रॉब्लेम, काही इश्यू? समजलंय का नाही ते सांगा. आर्किटेक्चर कळलं की नाही कळलं? कळलं ना? ठीक आहे. हिस्ट्री बद्दल पण आपण डिस्कस केलं होतं की 2003-2004 मध्ये बॉग आलेला आहे. त्यानंतर बॉग गुगलचा सेल्फ होता, बट तेच कोणती NIST वॉच करते. तर NIST गुगलकडे गेली की बाबा पब्लिकली तोच एक इश्यू आहे चालू, तर तुम्ही काहीतरी हेल्प करा. गुगलने काय केलंय? तर गुगलने म्हटलंय की बाबा ठीक आहे, ग्लोबल इश्यू आहे, तर ग्लोबल इश्यू असल्यामुळे मी तुम्हाला हेल्प करू शकतो. पण त्यामुळे गुगलने कुबरनेटिसला घेऊन आले 2014 मध्ये आणि त्याला लिनक्स फाउंडेशन विथ CNCF या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये, या दोघांचा काय म्हणणार त्याला, कोलॅबरेशन मध्ये कुबरनेटिसला ओपन सोर्स केलं, डोनेट केलं म्हणता येईल CNCF. आता कोण काम करतं? CNCF काम करतं त्याच्यावर. सो आर्किटेक्चर आपण बघितलेलं आहे. आर्किटेक्चर रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी इथे लिहिलेली आहे. जे आपण आता डिस्कस केलं तेच मी इथे लिहिलेलं आहे. ओके. तर येस, यामध्ये आर्किटेक्चर मध्ये तुम्हाला काही इश्यू असेल तर ते सांगा मी. See, kubelet, an agent that communicate with the control plane to ensure the containers in pod are running. ठीक आहे. पॉडच्या आतमध्ये कंटेनर्स व्यवस्थित चालू आहे की नाहीये, पॉडला मॉनिटर करायचं काम कोणाचं आहे? क्युबलेटचं आहे. सो जे डिस्कस केलंय त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहे. सो येस, समोर जायचं इथपर्यंत काही इश्यू आहे? नो. तर आता आपल्याला करायचं काय, तर आपल्याला कुबरनेटिस मध्ये काय कशा पद्धतीने क्रिएट करायचं, हे पॉड्स वगैरे कशी क्रिएट करणार, तर त्यासाठी आपल्याला बघायचे आहे कुबरनेटिस ऑब्जेक्ट्स. काय बघायचं आहे? कुबरनेटिस ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय, तर कुबरनेटिसच्या आतमध्ये जे काही वर्किंग करणार आहोत ते आपण युजिंग करणार आहोत कॉन्फिगरेशन फाइल्स. ओके. ऑटो स्केलिंग, लोड बॅलेन्सिंग हे सगळं लावण्यासाठी जे आपण कॉन्फिगरेशन्स यूज करणार आहोत किंवा कुबरनेटिसचे जे एंटिटीज यूज करणार आहोत त्यांनाच आपण काय म्हणणार आहोत? कुबरनेटिसचे ऑब्जेक्ट्स. कळलं? ठीक आहे. तर सिंपल आता इन्स्टॉलेशन्स वगैरे ते आपण उद्या डायरेक्ट बघू. आपण आता थोडंसं डिस्कस करू की कुबरनेटिस ऑब्जेक्ट्स मध्ये कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघणार की पॉड. ओके. पॉड बघणार. पॉड काय आहे, तर येस आताच आपण डिस्कस केलं, सिंपलचा कव्हरिंग असणार आहे तुमच्या कंटेनर्स. आणि आणखी काय लिहिलं आहे मी? स्मॉलेस्ट डिप्लॉयबल एंटिटी ऑफ कुबरनेटिस. करेक्ट. तर आपण पॉड बघणार आहोत की येस पॉड कसा क्रिएट होणार आहे आणि त्याच्या आतमध्ये कंटेनर असणार आहे. ओके. कंटेनर असणार आहे म्हणजेच आपली रिक्वायरमेंट काय असेल की डॉकर इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. डॉकर इन्स्टॉलेशन असायलाच पाहिजे. कळलं का? कुबरनेटिस इन्स्टॉलेशन, कुबरनेटिस जर वर्क करायचं असेल तर कुबरनेटिस वर आपल्याला कुबरनेटिस इन्स्टॉलेशन करावं लागेल. कळलं? पण आज आता आपण थोडंसं ऑब्जेक्ट बद्दल बघू आणि देन त्याच्यानंतर कुबरनेटिस वर काम कसं करायचं स्टार्ट करू.
ठीक आहे. सो येस, इथे सेकंड दिसतंय तुम्हाला सर्व्हिस. आता सर्व्हिस ऍक्च्युली काय आहे, तर जो आपला कंटेनर पॉड क्रिएट होणार आहे तो पॉड आपल्याला ऍक्सेस करायचा आहे वाया इंटरनेट और वाया लोकल होस्ट और एनिथिंग. ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला सर्व्हिस क्रिएट करणं आवश्यक आहे. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण डॉकर मध्ये पोर्ट असाइन केला -p यूज करून, आता तुम्हाला आठवते की नाही आठवत आय डोंट नो, पण -p यूज करायचो आपण पोर्ट नंबर असाइन करण्यासाठी. तेच आता इथे काय करायचं आहे, आपल्याला सर्व्हिस यूज करायचं. काय यूज करायचं आहे, सर्व्हिस यूज करायचं आहे. आणि सर्व्हिस आहे 3 टाईपचे. एक आहे क्लस्टर IP, दुसरा आहे नोड पोर्ट आणि तिसरा आहे काय, लोड बॅलन्सर. झाली का बंद? तर लोड बॅलन्सर क्लस्टर IP काय कशासाठी यूज केला जातो, तर क्लस्टर IP यूज केला जातो इंटरनल कम्युनिकेशन साठी. कंटेनर टू कंटेनर, पॉड टू पॉड कम्युनिकेशन जे होणार आहे ते कशा थ्रू होणार आहे, क्लस्टर IP थ्रू होणार आहे. ठीक आहे. ते नाही नोड पोर्ट, तर नोड पोर्ट आता कशासाठी यूज करणार, तर एक आपला जो पॉड असणार आहे तो पॉड आपल्याला इंटरनेट थ्रू ऍक्सेस करायचा असेल तर येस, त्याला आपल्या नोड पोर्ट म्हणजेच सिक्युरिटी ग्रुप वाला पोर्ट नंबर. नोड म्हणजे काय असणार आहे, ते नोड काय असणार आहे, तुमचं इन्स्टन्स असणार आहे. जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट आहे ते जोरात बोला. ठीक आहे. नोड असणार आपला एक इन्स्टन्स, त्या इन्स्टन्सच्या आतमध्ये आपण काय करणार आहोत, कंटेनर क्रिएट करणार आहोत, पॉड क्रिएट करणार आहोत. तर येस, तो पॉड पासून आपल्या सिक्युरिटी ग्रुप पर्यंत येणे म्हणजे काय, नोड पोर्ट स्लेव्ह नोडचा सिक्युरिटी ग्रुप, त्यामध्ये जो पोर्ट नंबर आपण अलाउ करणार त्या पोर्ट नंबरवर आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. सध्या तर तिथे रॅन्डम पोर्ट येईल 3000 and above वाला. ओके. देन नेक्स्ट काय दिलेलं आहे तिथे, लोड बॅलन्सर. राईट. तर लोड बॅलन्सर जेव्हा तुम्ही AWS वगैरे यूज करणार आहात, क्लाउड यूज करणार आहात, त्या टायमाला तुम्हाला लोड बॅलन्सर सर्व्हिस छान यूज करते. काय होईल, लोड बॅलन्सरनी एक तुम्हाला URL मिळणार लोड बॅलन्सरचा, लोड बॅलन्सर क्रिएट होईल AWS मध्ये आणि त्यावेळी तुम्ही तुमची ऍप्लिकेशन ऍक्सेस करू शकता. कशासाठी यूज केला जातो, प्रॉपर ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी. लोड बॅलन्सरचा यूज काय असतो, किती टाईपचे लोड बॅलन्सर असतात AWS मध्ये, कोणते कोणते, क्लासिक तर बंद झालं, दुसरा सांग, ऍप्लिकेशन, नेटवर्क आणि गेटवे. केलं का प्रॅक्टिकल त्याच्यावर, पक्का जयश नाही म्हणतो. ठीक आहे. सो लोड बॅलन्सर एवढं समजलं. नेक्स्ट तुम्हाला दिसत असेल नेम स्पेस आहे. आता नेम स्पेस म्हणजे काय, तर तुम्ही ग्रुपिंग करता. ग्रुपिंग माहितीये, ग्रुप करणे माहितीये. मुलींचा एक ग्रुप आहे, पोरांचा एक ग्रुप आहे का, है ना. का बरं आहे, नाही सांगा ना. काय आहे की कम्फर्ट झोन आहे तिथे. जर त्यांच्यासोबत बोलायचं असेल तर त्यांच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल, तुमच्यासोबत बोलायचं तर तुमच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल. तसंच कंपनीमध्ये काय असतात, वेगवेगळे एन्व्हायरमेंट असतात. एन्व्हायरमेंट माहिती आहे तुम्हाला, कोणते कोणते एन्व्हायरमेंट असतात, कोणते कोणते ग्रुप्स असतात कंपनीज मध्ये. कोणी डेव्हलपमेंट मध्ये काम करेल, कोणी टेस्टिंग मध्ये काम करेल, कोणी डिप्लॉयमेंट मध्ये काम करेल, कोणी सेल्स मध्ये, कोणी मार्केटिंग मध्ये, कोणी HR मध्ये करतात ना. बट आता डेव्हलपमेंटचे पॉड्स मला एका साईडला करायचं असेल तर, बरोबर आहे का. डेटाबेस वाले पॉड्स मला एका साईडला ठेवायचे असेल तर, बरोबर आहे का. अदरवाइज ते सोडा, माझ्याकडे प्रोजेक्ट भरपूर सारे, प्रोजेक्ट 1 2 3 4 5. स्पायडरमॅन 1 एक प्रोजेक्ट आहे, स्पायडरमॅन 2 एक प्रोजेक्ट आहे, स्पायडरमॅन 3 एक प्रोजेक्ट आहे, बरोबर. तर स्पायडरमॅन 1 साठी लागणारे सगळे जे काही पॉड, सर्व्हिस, लोड बॅलन्सर वगैरे आहे ते मी त्यावाला एन्व्हायरमेंट मध्ये ठेवणार, राईट.
पॉडमॅनचा हिरो स्पायडरमॅनचा हिरो कोण आहे पहिला, तो एका साईडला राहणार. त्याची हिरोईन कोण आहे ती एका साईडला राहणार, राईट का. विलन कोण आहे तो तिथे राहणार. सगळ्यांना जर मिक्स केलं तर मल्टिवर्स होऊन जाईल, बरोबर आहे ना. सो मी काय करतोय, स्पायडरमॅन 1 सेपरेट ठेवतोय, 2 सेपरेट ठेवणार, 3 सेपरेट ठेवणार, मल्टिवर्स क्रिएट करणार नाही. त्यासाठी काय करायचं आपल्याला, नेम स्पेस. कळलं का. AWS मध्ये पण आहे, काही केलं तुम्ही AWS मध्ये पण पोर्शन आहे ग्रुप करण्यासाठी, माहिती का. टार्गेट ग्रुप्स ते तुला बॅलन्सिंग मध्ये झालं. AWS मध्ये काय, तर इथे दिसेल तुम्हाला, कुठे गेलं, प्लेसमेंट ग्रुप्स. काय दिसेल, प्लेसमेंट ग्रुप्स. तुम्हाला एक्स्ट्रा फक्त इथे कन्सेप्ट लावायचं नाही. तुम्ही ऑलरेडी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती, पण तुम्हाला हे नाही माहिती की तुम्हाला माहिती. प्रॉब्लेम काय, तुम्हाला हे नाही माहिती की तुम्हाला माहिती आहे, बट येस तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही शिकला पण तुम्हाला माहितच नाही तुम्ही शिकला, असं आहे. का, शिकल्यानंतर त्या शिक्षणाचा अभ्यास नाही केला, रिकॉल नाही केलं, त्यामुळे. हा, कुठे होतो आपण, कुठे गेले, नेम स्पेस झाला. तर नेम स्पेसचा ऑप्शन समजला, प्लेसमेंट ग्रुप आहे. देन येस, रिप्लिकेशन वरून काय समजतं, रिप्लिकेशन हे कुठे ऐकलंय तुम्ही, कुठे ऐकलंय, येस, एक्सपीरियन्स मध्ये केलं. आता हे तुम्ही शिकलात, तुम्हाला आठवत असेल तर असेल. काय असतं रिप्लिकेशन म्हणजे, रिप्लिकेशन म्हणजे काय असतं, हा, कॉपी क्रिएट होते, बरोबर का. रिप्लिका म्हणजे जे आपण आता करतोय सेम टाईपचं वर्क काय होते, डुप्लिकेट होते, बरोबर ना. सो ते काम आपण इथे करणार आहोत. ते काम करायची गरज का पडते, बॅकअप साठी. कशासाठी, बॅकअप साठी. कारण एक जर पॉट डिलीट झाला तर मला काय पाहिजे, 24/7 आपली ऍप्लिकेशन ऍक्टिव्ह पाहिजे. लेट्स कन्सिडर करा, तीन पॉट क्रिएट केले मी, 3 पॉट मध्ये 3 कंटेनर असणार. एक जर डिलीट झाला तर आता पूर्ण ट्रॅफिक कोण हँडल करेल, 2, बरोबर आहे ना. पण समोर जाऊन ह्या 2 पैकी आणखी एक डिलीट होऊ शकतो, बरोबर का. तर येस, जो थर्ड वाला डिलीट झाला तो एक नवीन आला पाहिजे त्याच्या जागेवर, 2 दुसरा डिलीट झाला त्याच्या जागेवर पण नवीन यायला पाहिजे, जेणेकरून माझी ऍप्लिकेशन 24/7 रनिंग राहायला पाहिजे. कळलं काय म्हणायचं आहे, मला समजलं. ठीक आहे, तो जो पॉट डिलीट होतो त्याचा रिप्लेसमेंट इथे क्रिएट होतो युजिंग कुबरनेटिस. आणि रिप्लिकेशनची रिक्वायरमेंट काय आहे, तर बॅकअप पर्पजसाठी 24/7 तुमची ऍप्लिकेशन रनिंग राहायला पाहिजे. अंडरस्टूड. ठीक आहे. सो कंट्रोल्स द रिप्लिका ऑफ द पॉड. इट सपोर्ट्स इक्विलिटी बेस्ड सिलेक्टर. इक्विलिटी बेस्ड म्हणजे, इक्विलिटी बेस्ड म्हणजे आता हे याचं पूर्ण पोर्शन्स काय आहे ते आपण जेव्हा याचे डीप करणे काम करू तेव्हा तुम्हाला समजेल. फक्त आता थेरॉटिकल कन्सेप्ट लक्षात घ्या. ठीक आहे. रिप्लिकेशन कंट्रोलर, कंट्रोल काय करणार, रिप्लिकास. काय सपोर्ट करतो, कसा सपोर्ट करतो, इक्वेलिटी बेस्ड. तर इक्विलिटी म्हणजे मेन एंड वुमेन्स इक्वेलिटी मॅटर्स, बरोबर. मेन एंड वुमेन्स इक्वेलिटी मॅटर्स म्हणतो का आपण. व्हॉट इज दिस इक्वेलिटी, सेम है ना. नाव सूरज असेल तर सूरजच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नको, बरोबर आहे का, आहे ना. सो इथे जे आपण लेबल देणार त्या लेबलला मॅच करणारच पाहिजे, तर त्याशिवाय दुसरा कोणी चालणार
नाही, दॅट इज नथिंग बट इक्वेलिटी. अंडरस्टूड. तिथे एक आपण लेबल देणार, लेबल इक्वल्स टू, लेट्स कन्सिडर करा कंटेनरचं पॉट किंवा पॉटचं काहीतरी पॉटचं नेम माया पाहिजे. जोपर्यंत माया त्याला मिळणार नाही तोपर्यंत तो काम करणार नाही. एरर देऊन देईल, बाबा नाही आहे माया, नाही करत क्रिएट. कळलं. नेक्स्ट रिप्लिका सेट. आता हा काय म्हणतो, सेम करणार आहे काम, पण हा म्हणतो की बाबा सपोर्ट मल्टिपल लेबल्स. काय म्हणतो, मल्टिपल लेबल्स. आता म्हणतो ठीक आहे, नेम सूरज पाहिजे, एकच झालं ना, सिंगल, जे की ऍप्लिकेशन कंट्रोलर मध्ये आपण देतोय. बट इथे आपण आता मल्टिपल लेबल्स देऊ शकतो. ठीक आहे, नेम सूरज मॅच नाही झालं तर नाही, दुसरं सांग. डिपार्टमेंट असला पाहिजे डेव्हऑप्स, राईट. डेट ऑफ बर्थ असला पाहिजे दिस. पहिला जरी मॅच नाही झाला तर दुसरे 2 मॅच व्हायला पाहिजे, दुसरा मॅच नाही होता तर तिसरा मॅच व्हायला पाहिजे. जे मॅच होईल त्यावरून तो सिलेक्ट कर. इथे एक्सप्रेशन देऊ शकतो, इन अँड आउट, म्हणजे कंडिशन्स लावू शकतो की नाव हे असलं पाहिजे, काम इथे करत असला पाहिजे. दोन्ही कंडिशन जोपर्यंत मॅच होणार नाही तोपर्यंत तो एक्सेस म्हणजे त्याचा रिप्लिकेशन क्रिएट करणार. कळलं. एक पेक्षा जास्त लेबल्स देऊ आपण सिलेक्ट करू शकतो. सिलेक्ट म्हणजे काय करायचं, सिलेक्ट ज्याची रिप्लिका क्रिएट करायचं आहे तो पॉट. सूरजची रिप्लिका क्रिएट करायची तर सूरजला सिलेक्ट करणार ना तुम्ही, बरोबर ना. जाऊ दे, माझ्यासारखी रिप्लिका नका करू क्रिएट, बरोबर ना. बट येस, बट त्याची रिप्लिका करायची कधी क्रिएट, तर त्याने ब्लू शर्ट घातला पाहिजे, ब्लॅक पॅन्ट घातली पाहिजे, तेव्हाच, नाहीतर नाही. सो हे जे डिफरंट लेबल्स देणार आहोत ते कुठे देणार आहोत, रिप्लिका सेट मध्ये. सिलेक्ट करणार कोणाला, पॉडला. ठीक आहे. डिप्लॉयमेंट काय असेल, अगेन हा काय करणार आहे, रिप्लिकाज वर काम करणार, बरोबर. बट जे काम तुम्ही इथे करू शकत नाही, इथे फक्त सिलेक्ट करून रिप्लिका क्रिएट करताय तुम्ही, दिसतंय का, है ना. बट होऊ शकते समोर जाऊन तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये काय करावं लागेल, अपडेट करावं लागेल, चेंजेस करावे लागतील, तेव्हा काय ते रिप्लिका आणि रिप्लिका सेटने होणार नाही. तर त्यामध्ये तुम्हाला डिप्लॉयमेंट यूज करावी लागेल. ठीक आहे. डिप्लॉयमेंट ऑब्जेक्ट यूज करावं लागेल, आणि डिप्लॉयमेंट ऑब्जेक्ट यूज केल्याने काय बेनिफिट मिळेल, तर तुम्ही त्यामध्ये अपडेट्स करू शकता, स्ट्रॅटेजीज लावू शकता की यस मला एखादा सॉफ्टवेअर अपडेट करायचा आहे तर जो पुराना इन्स्टन्स आहे तो ठेवायचा की नाही ठेवायचा, की डायरेक्ट त्याला टर्मिनेट करून नवीन एक इन्स्टन्स क्रिएट करायचा. करेक्ट. ज्यामध्ये नवीन ऍप्लिकेशन असणार, जसं की तुमचं आता हॉटस्टार म्हणा किंवा मग तुमचं व्हॉट्सअप म्हणा, अपडेट येतं ना. पण हॉटस्टारची पुराणी ऍप्लिकेशन डिलीट होती का, नाही, त्याच ऍप्लिकेशन मध्ये अपडेट येतं. तर ते जे अपडेट होतंय तर ते प्रोसेस डिप्लॉयमेंट थ्रू होती. कळलं. तर ते स्ट्रॅटेजी आहे ऍक्च्युली. पुराणी ऍप्लिकेशन तो डिलीट पण करू शकतो आणि डायरेक्ट नवीन ऍप्लिकेशन देऊ शकतो, वापरा बाबा, देऊ शकतो की नाही. करेक्ट. बट तो तसं करत नाही, तो त्यामध्ये स्ट्रॅटेजीज यूज करतो. मल्टिपल स्ट्रॅटेजीज असतात, रोलिंग अपडेट वगैरे, रोलिंग अपडेट, ब्लू ग्रीन, मल्टिपल स्ट्रॅटेजीज आहे जे अपडेट करायला आपल्याला हेल्प करतं. रिक्वायरमेंट एकच असते, 24/7 आपली ऍप्लिकेशन रनिंग मध्ये राहायला पाहिजे. करेक्ट. जर आपण पुराणी ऍप्लिकेशन डिलीट केली, व्हॉट्सअप डिलीट केला, अपडेट वाली देऊन दिली, आणि पण जे डिलीट केलाय तोपर्यंत त्या लेवल पर्यंत तुमचं व्हॉट्सअप कुणी यूज करू शकणार नाही, जोपर्यंत नवीन ऍप्लिकेशन अपडेट होत नाही, येणार नाही आपल्याकडे. ऍप्लिकेशन डाऊन, बिझनेस डाऊन, सगळंच डाऊन. करेक्ट. सो असं कधीच होत नाही. म्हणून त्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत अपडेट करण्याच्या स्ट्रॅटेजीज, त्या आपण बघणार आहोत कुठे, डिप्लॉयमेंट. कळलं.
ठीक आहे. देन आहे डीमन सेट. आता डीमन सेट म्हणजे काय असणार आहे? डीमन मीन्स स्क्रीन बंद काय झाली आता कोणी जादू करताय ना? मॅजिक आहे का डॉक्टर स्ट्रेंज मला की आत्मा थकली बंद करून करू? मी बंद करतो मी सुद्धा चालूच करतो. म्हणून इथे जो घोस्ट आहे आपल्या क्लासमध्ये तो घोस्ट आता त्रासला टीव्ही बंद करून. जाऊ दे असं म्हणू नका नाही तर अजून बंद करायला यायचं. हा डीमन से ऑनलाईन मध्ये माझा आवाज येतोय ना? हो सर. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट डीमन सेट. व्हॉट इज मीन बाय डीमन? जो इथे आपल्या रूम मध्ये आहे टीव्ही बंद करतो. दॅट इज नथिंग बट अ डीमन. आणि द एंटिटी दॅट वी कॅन नॉट सी. करेक्ट ना? द वर्किंग एंटिटी दॅट वी कॅन नॉट सी. आता ते टीव्ही बंद करणारी वर्किंग मध्ये आहे पण आपण बघू शकतो का? नाही. सो वर्किंग एंटिटी वी कॅनॉट सी. बरोबर. दॅट इज नथिंग बट अ डीमन. ह्या डीमनला आपण बघू शकतो वाटते. राक्षस असतो ना तो. डीमनला बघू शकतो का? टीव्ही मध्ये रे. घोषला नाही बघू शकत, डीमनला बघू शकतो. कोणी बघितलंय? हा मी बघितलंय. तुम्ही सांगा. मी बघितलंय तुम्ही सांगा. रिअल मध्ये हा चालते ते नंतर सांगेल. आता आपलं लेक्चर चालू आहे आणि रेकॉर्डिंग चालू आहे. सांगा काय येतो आपलं? डीमन. डीमन सेट. डीमन सेट मध्ये काय? बॅकग्राऊंड मध्ये काम करत असला पाहिजे. एक असा कंटेनर पाहिजे आपल्याला जो बॅकग्राऊंड मध्ये काम करत असला पाहिजे. तर ते जे रिक्वायरमेंट असेल तुमची, ठीक आहे, प्रत्येक नोड वर तो क्रिएट करेल. प्रत्येक नोड वर. नोड म्हणतोय आणि पॉड म्हणतोय याचा डिफरन्स ठेवायचा लक्षात. हा नोड काय आणि पॉड काय? नोड आपला एक इन्स्टन्स आहे ज्याच्यात आतमध्ये पॉड्स रनिंग मध्ये. कन्फ्युज नका हो. तर नोड इथे काय विचारलं मी? इथे काय बोलतोय मी? नोड. नोड वर पॉड क्रिएट करणार. किती पण नोड असू. तुमची रिक्वायरमेंट आहे की 50 नोड आहे माझ्याकडे, 50 ही नोड वर एक एक पॉड क्रिएट व्हायला पाहिजे. का? मॉनिटर करण्यासाठी. सो काय यूज करणार तुम्ही? डीमन सेट. ओके. देन काय? स्टेटफुल सेट. अगेन हा रिप्लिकास मॅनेज करतोय. अगेन हा काय करतोय? रिप्लिकास मॅनेज करतोय. पण इथे होणार काय? तर स्टेटफुल सेट मध्ये स्टेट मॅटर करते. स्टेट मॅटर करणे म्हणजे जो आतापर्यंत आपण व्हॉल्यूमचा कन्सेप्ट बघितला डॉकर मध्ये, बघितला का? तर डेटाबेस टाइप ऑफ कंटेनर जर तुम्हाला क्रिएट करायचे असेल, पॉड्स क्रिएट करायचे असेल तर ते तुम्ही यूज करणार स्टेटफुल सेट मध्ये. का? कारण तुमचा जो डेटा असणार आहे तो डेटा लॉस नको व्हायला. जो पण डेटा असेल तो डेटा तुमचा बॅकअप मध्ये घेण्यासाठी तुम्हाला इथे यूज करावं लागेल व्हॉल्यूम्स. त्याला म्हटलं जाते पर्सिस्टंट व्हॉल्यूम. काय? पर्सिस्टंट व्हॉल्यूम. कळलं? देन कॉन्फिग मॅप. कॉन्फिग मॅप फॉर ऍज अ व्हेरिएबल. सिक्रेट्स. कॉन्फिग मॅप मध्ये अजून डिस्कस करायची गरज आहे का? सिक्रेट्स. कॉन्फिग मॅप तुम्ही व्हेरिएबल तरी ठेवताय. सिक्रेट्स मध्ये पण व्हेरिएबल ठेवणार, बट सिक्रेट्स मध्ये असे व्हेरिएबल्स जे तुमचे एन्क्रिप्टेड असायला पाहिजे.
म्हणजे आयडी पासवर्ड्स, कीज, अशा गोष्टी. कळलं? आणखी काय दिसतंय? इंग्रेस कंट्रोलर. तर इंग्रेस कंट्रोलर तो इंटरनल लोड बॅलन्सर एज अ इंटरनल लोड बॅलन्सिंग यूज केला जातो. इंटरनल लोड बॅलन्सिंग. ठीक आहे, आपला क्लस्टर आहे, क्लस्टरच्या आतमध्ये नोड आहे, नोडच्या आतमध्ये काय पॉड्स आहे. पण कोणत्या पॉडवर कधी रिक्वेस्ट जायला पाहिजे? एक सेल्स वाला पॉड आहे, एक मार्केटिंग वाला पॉड आहे. सेल्स जर कोणी सर्च केलं तर सेल्स कडे जायला पाहिजे, बरोबर ना? तर हे कधी कसं मॅनेज होईल? तर हे मॅनेज होईल इंग्रेस कंट्रोल. सेल्स सर्च केल्यानंतर सेल्स वाला पॉडला रिक्वेस्ट जायला पाहिजे ना, मार्केटिंगला जाणार नाही ना. तर ते मॅनेज करायसाठी काय यूज करायचं आहे? इंग्रेस कंट्रोलर. अंडरस्टूड गाइस? ठीक आहे. देन त्यानंतर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आणि स्टेटफुल सेट सोबत यूज केला जातं मॅक्झिमम टाइम. ठीक आहे, कारण व्हॉल्यूम आपल्याला कशाला पाहिजे? डेटा स्टेप करून ठेवायला. आणि स्टेटफुल सेट कशाला पाहिजे? मायस्क्वेल टाइप ऑफ डेटाबेस टाइपचे कंटेनर्स. करेक्ट? व्हॉल्यूमच्या कन्सेप्ट मध्ये काही बोलायची गरज आहे का? नाही. आता जो क्लस्टर आहे, मल्टिपल नोड्स आहे, है ना? मल्टिपल नोड्स आहेत आणि मल्टिपल नोड्स मध्ये आपण आता नेम स्पेसेस क्रिएट करून वेगवेगळे ग्रुप्स क्रिएट केले, बरोबर? मार्केटिंग, सेल्स, डेव्हलपमेंट, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट असे ग्रुप्स क्रिएट केले ना आपण. तर इथे आता प्रत्येक ग्रुपवर प्रत्येक जण काम करेल असं आहे का? नाही. लिमिटेड आपण एक्सेस देतो का? आपल्याला या रूमचा एक्सेस आहे, दुसऱ्या रूमचा एक्सेस आहे का? नाही. तर म्हणायचं आहे की बाबा त्या पूर्ण क्लस्टरमध्ये, कुबरनेटिस वाल्या क्लस्टरमध्ये एकच व्यक्ती काम कधीच करत नाही. तिथे डेटाबेस ऍडमिन पण असेल, लिनक्स ऍडमिन पण असेल, डेव्हऑप्स इंजिनियर पण असेल, सॉफ्टवेअर इंजिनियर पण असेल. आणि हे चारही एकमेकांच्या म्हणजे पूर्ण क्लस्टरवर काम करणार नाही. त्यांना आपण असाइन करणार सेपरेट परमिशन्स आणि सेपरेट पॉलिसीज. की डेव्हलपर आहे तर तो डेव्हलपमेंटच्याच एन्व्हायरमेंट मध्ये काम करेल. डेटाबेस इंजिनियर आहे तर डेटाबेसचेच एन्व्हायरमेंट मध्ये काम करेल. एन्व्हायरमेंट म्हणजेच आपण एक नेम स्पेस बनवलेला आहे, सेपरेट ग्रुप केलेले जे काही पॉड्स असणार आहे त्या एका ग्रुपवर डेटाबेस वाला इंजिनियर काम करेल. तर हे सगळं पॉसिबल होईल इथे कशा थ्रू? कुबरनेटिस सिक्युरिटीज मध्ये. तर तुम्हाला IAM माहितीये? IAM माहितीये? काय करते IAM? काय करतं? आता बोलल्यानंतर शांत बसायची गरज नाही, परत सांगावं लागतं. बोल ना मग. युजर्स असते, रोल्स असते, पॉलिसी असते, त्यांना एकमेकांना अटॅच करावं लागतं, बरोबर? तेव्हा तो युजर जे परमिशन असेल त्या परमिशन नुसार तो रिसोर्स ऍक्सेस करतो. तेच काम इथे करायचं युजिंग RBAC. ठीक आहे? IAM समजलं? AWS मधलं रोल आणि पॉलिसी माहितीये काय करते? तेच रोल आणि पॉलिसी आपल्याला इथे क्रिएट करायचं. युजर क्रिएट करायचं, रोल त्याला साइन करायचं, त्या रोल नुसार तो इथे क्लस्टरवर काम करेल. पूर्ण क्लस्टर ऍक्सेस करणार का? नाही. ज्याचा ऍक्सेस त्याला आपण देणार रोल मध्ये तेच करणार. कळलं? त्याचे 3 कंपोनंट्स आहेत. एक तर युजर क्रिएट करायचं आहे, रोल बाइंडिंग यूज करायची आणि क्लस्टर रोल बाइंडिंग. यातला आपण नंतर डिफरन्स बघू. ठीक आहे? नेक्स्ट काय? ऑटो स्केलिंग. ऑटो स्केलिंग मध्ये काय करणार आपण? काय सर, ऑटो स्केलिंगच करणार ना, बरोबर? बरोबर आहे का? अरे बरोबर ना? हा. बट इथे हॉरिझॉन्टल पॉड ऑटो स्केलिंग म्हटलं जातं. काय? हॉरिझॉन्टल पॉड ऑटो स्केलिंग. नेक्स्ट आहे हेल्म चार्ट. नेक्स्ट काय? हेल्म चार्ट. अरे व्हॉट इज मीन बाय हेल्म चार्ट?
तुम्ही HTTPD इन्स्टॉल केलं, टॉमकॅट इन्स्टॉल केलं, हा पॅकेज मॅनेजमेंट माहिती आहे का लिनक्समधलं? पॅकेज मॅनेजमेंट माहिती आहे? उबंटू मध्ये कोणतं पॅकेज मॅनेजमेंट असते? आणि एम मध्ये सॉरी सेंटोस मध्ये कोणते असतात पॅकेज मॅनेजमेंट? कोणते असतात? अरे तुम्हाला येते तर तुम्ही सांगत नाही तर मला हा एक मुद्दा ना मला खूप चिड येते. बोलतच नाही तुम्ही लोक. हा यम आणि RPM एवढी छोटी गोष्ट सांगायला एवढा वेळ लावता. तर इथे पॅकेज मॅनेजमेंट म्हणून आपल्याला यूज काय करायचं आहे? हेल्म चार्ट. पॅकेज मॅनेजमेंट म्हणून काय यूज करणार? हेल्म चार्ट. कसं यूज, काय असते पॅकेज मॅनेजमेंट म्हणजे? काय असते पॅकेज? पॅकेज काय असतो? एक पॅकेज असतो सर, बुक पुस्तकं असे गोळा करायचे, पॅकेज बनवायचा आणि द्यायचा पार्सल करून, त्याला पॅकेज म्हणतात सर. बरोबर ना? डीमार्ट मध्ये गेला, एखादा बंपर पॅकेज घेतला, कॉम्बो पॅकेज, राईट, त्याला पॅकेज म्हणतात सर. एकावर एक फ्री, तो पॅकेज आहे सर. IT टीम मधलं पॅकेज काय आहे? जे आता जनरल डिस्कस केलं तेच IT टीम मध्ये पण आहे, IT मध्ये पण आहे. आपल्या पॅकेज मध्ये काय असते? मल्टिपल सॉफ्टवेअर, मल्टिपल डिपेंडन्सीज, ह्या सगळ्या गोष्टींचा एक पॅकेज. जोपर्यंत त्याला एक्झिक्यूट करणार नाही तोपर्यंत तो वर्क करणार नाही. ऍप्लिकेशनला लागणाऱ्या सगळ्या ज्या फाईल्स असतात, HTTPD, CSS, JS, जावा, ह्या सगळ्या एकसाथ काम करायला पाहिजे. तर आपण त्याला पॅकेज मध्ये कन्वर्ट करतो, रॅप करतो. रॅप करून मग त्याला काय करणार? एक्झिक्यूट करणार. तेव्हा ती ऍप्लिकेशन रन करते. अदरवाइज करते का? नाही. एकच HTML चालवलं म्हणजे काम होईल का? नाही होणार. CSS पण काम करायला लागेल, पण ते सोबत काम करायला पाहिजे. त्या सोबत एंटिटी आपण त्याला रॅप करतो, तेव्हा त्याला पॅकेज म्हणतो. ते अजूनही तुमचं क्लिअर नाहीये. तर एवढे एंटिटीज आपल्याला बघायचे, एवढे आपल्याला ऑब्जेक्ट्स, कुबरनेटिसचे ऑब्जेक्ट्स इथे बघायचे आहेत. काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? पूर्ण ऑब्जेक्ट्स मी समजून सांगितलेले आहे. बट येस, आता आपण याच्यावर काम करणार आहोत, इन्स्टॉलेशन करणार आहोत कुबरनेटिसचं. तर आणखी तुम्हाला क्लिअर अंडरस्टँडिंग होईल की येस, सरांनी जे ऑब्जेक्ट सांगितले त्यापैकी आपण आता एक यूज करतो. समजलं? ठीक आहे. तो पॉड कसा क्रिएट करायचा, पॉड नंतर सर्व्हिस कशी क्रिएट करायची, यांचा यूज केस कसा असतो, देन नंतर नेमस्पेस का बरं आहे, देन रिप्लिकेशन कंट्रोलर, रिप्लिका सेट, डिप्लॉयमेंट, डिमन, स्टेटफुल सेट, हे सगळे रिप्लिकाजवर काम करणार आहे. पण प्रत्येकाचा स्पेसिफिकेशन वेगवेगळा आहे, राईट. तर हे यूज कसं करणार, यांच्या फाईल्स कशा लिहिणार, कॉन्फिगरेशन फाईल्स कशा लिहिणार, हे सगळं आपण चेक करणार आहोत नेक्स्ट सेशन पासून. ठीक आहे. काय राहिलं आपलं? इन्स्टॉलेशन पासून समोरच्या पूर्ण प्रॅक्टिकल थिंग्स आता आपल्या बाकी आहे. थेरॉटिकल कन्सेप्ट इथे एंडेड. गॉट इट? थेरॉटिकल कन्सेप्ट इथेच आपला संपलेला आहे. आता आपण आपला प्रॅक्टिकल फेज कडे जाणार. ठीक आहे. देन येस, आजच्यासाठी इथेच थांबूया.